झोपेत असलेल्या 35 वर्षीय मुलाची कुऱ्हाडीचे घाव घालत बापानेच केली हत्या। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव येथे 35 वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली। स्वतःच्या राहत्या घरात गाढ झोपेत असलेल्या शिवाजी प्रल्हाद रायपुरे या 35 वर्षीय विवाहित मुलाच्या गळ्यावर आणि तोंडावर त्यांच्या वडिलांनीच कुऱ्हाडीचे 6 वार केले। वार एवढे ताकदवर होते की मुलगा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून गतप्राण झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत सदर तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठवले। पोलीस घटनेचा पंचनामा तसेच घटनेबद्दल सखोल चौकशी करीत असतानाच मृत तरुणाचे वडील प्रल्हाद पांडुरंग रायपुरे वय वर्ष 68 यांच्यावर संशय आल्याने त्यांची पोलिसी खाक्या दाखवत विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली। पोलिसांनी मारण्याचे कारण विचारले असता माझा मुलगा शिवाजी हा व्यसनाधीनतेने पूर्ण ग्रासलेला होता आणि तो घरातील सर्वांनाच नेहमीच मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता। त्याच्या या त्रासाला कंटाळूनच झोपलेल्या मुलाच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला असल्याचे सांगितले। यावरून पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे। पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात PSI येवले करीत आहे। सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की आसलगावमध्ये एका इसमाने स्वतःवर वार केलेले आहेत आणि त्यात तो मयत झालेला आहे। माहिती मिळताच आम्ही आमच्या पथकासह आसलगाव येथे पोहोचलो। पळशी सुपूर रोडवर एका घरामध्ये इसम नामे शिवाजी प्रल्हाद रायपुरे 36 वर्ष वय आहे। हा त्याच्या घरातील पलंगावर बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये मयत अवस्थेमध्ये आम्हाला दिसून आला। त्याच्या प्रथमदर्शनी फोटोग्राफी करून आपण त्याच्या जेव्हा जखमा बघितल्या तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला मानेवर आणि कानाखाली अशा वार झाल्याच्या निशाणा दिसून आल्या। त्यावरून आम्हाला असा संशय आला की मला खात्री झाली की ह्या ज्या जखमा आहेत ह्या स्वतःहून केलेल्या वाराच्या नाहीत, ह्या कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या वाराच्या दुखापतच्या जखमा आहेत। त्यावरून पुढील तपास आम्ही सुरू केला आणि मृताचे फोटो वगैरे काढून तिथला पंचनामा वगैरे करून डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलावून त्यांच्याकडून पूर्ण आपण तपास करून घेतला आणि मृतदेह पंचनामा वगैरे करून सरकारी पंचांसमक्ष पंचनामा करून पुढील तपासणी करता जळगाव येथील रुग्णालयात पाठवून दिला, सरकारी रुग्णालयामध्ये। त्यानंतर मयताची आई जे आहेत त्यांच्या तक्रारीवरून आपण भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासांती वरिष्ठांना त्याची इत्थंभूत माहिती देऊन माननीय SP श्री सुनील कडासने साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर विभाग श्री देवराम गवळी साहेब यांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। माननीय उपविभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी समक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि आमच्या टीमने पूर्ण तपास सुरू केला आणि साधारण 4 ते 5 तासाच्या तपासातच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। मयत यास दारू पिण्याचे व्यसन होते, त्या व्यसनातून तो आई वडिलांना खूप त्रास देत होता आणि त्या त्रासाला कंटाळून त्याच्या वडिलांनीच त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करून त्याचा खून केलेला आहे। याच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढची कारवाई आम्ही त्याच्या आरोपी वडिलांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई आपण त्याच्यावर करत आहोत। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।